बरोबर. सो या ठिकाणी बघा स्टुडंट, जसं आपण मराठीमध्ये एक सेन्स घेऊन बोलतो, एक वेळेनुसार बोलतो, तशाच पद्धतीने इंग्लिशमध्ये पण बोलावं लागतं स्टुडंट आपल्याला, बरोबर. आणि तेच मराठीचं सेंटेन्स इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून बोलण्याच्या स्थितीलाच आपण काय म्हणतो, तर इंग्लिश स्पीकिंग म्हणतो, बरोबर. आता मला सांगा स्टुडंट, जसं की मी लेक्चर घेत आहे, बरोबर, मी लेक्चर घेत आहे, तर याला मला जर इंग्लिशमध्ये बोलायचं असेल तर मी असं म्हणणार, आय एम टेकिंग अ लेक्चर, बरोबर. आय एम टेकिंग अ लेक्चर, बरोबर. मी असं जर म्हटलं की स्टुडंट शिकत आहेत, बरोबर, स्टुडंट शिकत आहेत, तर मी इंग्लिशमध्ये बोलेल की स्टुडंट्स आर लर्निंग, बरोबर, स्टुडंट्स आर लर्निंग. आता स्टुडंट झालं काय, तर मी जेव्हा माझ्याबद्दल बोललो तर मी आय एमचं स्ट्रक्चर वापरलं, पण जेव्हा मी स्टुडंट शब्द वापरला आणि त्यानंतर मी लगेच आरचा वापर केला, तर कुठं ऍम आणि कुठं आर यावरून मला समजेल स्टुडंट तर मी कोणत्या काळाबद्दल बोलत आहे, कोणत्या वेळेबद्दल बोलत आहे. म्हणून तुम्ही कुठला हेल्पिंग वर्ब यूज केला त्या हेल्पिंग वर्ब नुसारच आपल्याला समजणार आहे की आपण कोणत्या काळाबद्दल या ठिकाणी काय करत आहोत स्टुडंट, तर बोलत आहोत, कोणत्या स्थितीबद्दल कोणत्या वेळेबद्दल आपण बोलत आहोत हे आपल्याला हेल्पिंग वर्बवरूनच काय होतं स्टुडंट, तर समजतं. आता आपण प्रेझेंटचे हेल्पिंग वर्ब वापरले स्टुडंट, तर आपल्याला समोरच्याला कळतं की आपण प्रेझेंट बद्दल बोलत आहोत. आपण जर पास्टचे हेल्पिंग वर्ब वापरले तर समोरच्याला कळतं आपण पास्ट बद्दल बोलत आहोत. आणि आपण जर फ्युचरचं हेल्पिंग वर्ब वापरलं तर समोरच्याला कळतं आपण जे आहे या ठिकाणी फ्युचर बद्दल बोलत आहोत. म्हणून स्टुडंट्स आपण काय केलेलं, तर हेल्पिंग वर्ब ऑलरेडी बघून घेतलेलं. आता स्टुडंट्स शॉर्ट ट्रिक म्हणून एकच लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा शॉर्ट ट्रिक म्हणून, आणि नोट डाऊन करून बी घेऊ शकता तुम्ही. आपण जेवढे पण प्रेझेंटचे हेल्पिंग वर्ब बघितले त्यांचा सर्वांना मिळून एकच अर्थ, या ठिकाणी फक्त ट्रिक म्हणून एक अर्थ करूया. त्याचा अर्थ होईल आहे, बरोबर. आहे तर आहे म्हणजे काय स्टुडंट्स, का एखादी क्रिया घडत आहे, बरोबर, किंवा एखादी क्रिया आता चालू आहे केव्हा वापरतो आपण, जेव्हा प्रेझेंट टेन्स असतो, बरोबर. होता कधी वापरतो आपण, पास्ट टेन्स साठी. असेल कधी वापरतो आपण, तर फ्युचर टेन्स साठी. तर तुम्ही फक्त आता काय करा, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर असं तीन तिथं नावं लिहून तुम्ही त्यांच्या पुढे फक्त काय करा, आहे, होता आणि असेल, बरोबर. आहे, होता आणि असेल म्हणजे याचा अर्थ आधी जेव्हा आपण प्रेझेंट टेन्स या ठिकाणी स्टुडंट्स बघणार आहोत त्याचा सरळ सरळ अर्थ काय होणार आहे, तर आहे, बरोबर. क्रिया चालू आहे, बरोबर, आता ती घडत आहे. आणि जेव्हा आता घडणाऱ्या क्रियांबद्दल जेव्हा आपल्याला बोलायचं असेल ना स्टुडंट्स, तर तेव्हा आपण काय करू, तेव्हा आपण ते स्ट्रक्चर वापरणार आहोत. आता बघा स्टुडंट्स, होतं काय माहिती का, आता आपण एकाच सेंटेन्सला 72 टाइम्स मध्ये काय करू शकतो, बोलू शकतो. 72 वेळा आपण काय करू शकतो, त्याला ट्रान्सलेट करून बोलू शकतो वेगवेगळ्या फॉर्म मध्ये. आता ते 72चे 72 फॉर्म मी आता तुम्हाला शिकवणार आहे, आणि मी जेव्हा शिकवेल तेव्हा तुम्हाला ते एकदम इझी वाटणार आहे. एकाच सेंटेन्सला तुम्ही स्वतः 72 वेळच्यामध्ये काय करू शकता, त्याला चेंज करणार आहात, आणि तेच आपण काय करू आता या ठिकाणी जे आहे आपण या ठिकाणी शिकणार आहोत. आता स्टुडंट्स, आता फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी काय म्हटलो का मी लेक्चर घेत आहे, पण मी जर चुकून ऍमच्या जागी आय एम टेकिंग अ लेक्चरच्या जागी जर मी म्हटलो आय हॅव टेकिंग अ लेक्चर किंवा आय हॅव टेक अ लेक्चर जर मी असं म्हटलो, तर याचा सरळ सरळ अर्थ असा झाला स्टुडंट की मी लेक्चर घेतलेलं आहे, मी लेक्चर घेतलेलं आहे. आता मला सांगा, मी लेक्चर घेत आहे, पण मी जो इंग्लिश मध्ये सेंटेन्स बोललो स्टुडंट त्याचा अर्थ झाला का मी लेक्चर घेतलेलं आहे. आणि जर तुम्ही अशा फॉर्म मध्ये बोलले आणि समोरच्या व्यक्तीची इंग्लिश प्रॉपर असली तर त्याला इमिजिएटली मेसेज जाईल की तुम्हाला तुमचं इंग्लिश प्रॉपर नाहीये, तुम्हाला प्रॉपरली इंग्लिश समजत नाही. तर आता आपण ह्या फॉर्म मध्ये हेच बघणार आहोत की कुठं कोणत्या हेल्पिंग वर्बचा वापर करायचा आणि कुठला सेन्स असेल, समोरची कोणती सिच्युएशन असेल त्याबद्दल आपल्याला बोलायचं असेल. आता बघा, मला मला समजा असं म्हणायचं आहे स्टुडंट का मी सकाळपासून, बरोबर, मी सकाळपासून लेक्चर घेत आलेलो आहे, बरोबर. असं मला समजा या ठिकाणी काय करायचं आहे, बोलायचं आहे, मी सकाळपासून लेक्चर घेत आलेलो आहे. तर मी जर असं म्हटलो ना स्टुडंट आय एम टेकिंग लेक्चर सिन्स मॉर्निंग, तर हे कम्प्लीट रॉंग सेंटेन्स आहे, कम्प्लीट रॉंग सेंटेन्स आहे. तर इथं मला काय बोलावं लागेल स्टुडंट, इथं मला बोलावं लागेल आय हॅव बीन, बघा स्टुडंट, आता आय हॅव बीन टेकिंग लेक्चर सिन्स मॉर्निंग. ओके, आय हॅव बीन टेकिंग लेक्चर सिन्स मॉर्निंग. आता स्टुडंट तुमच्या एक लक्षात आलं असेल का जेव्हा मी म्हणतो का एखादी क्रिया मी करत आलेलो आहे, आलेलो हा शब्द जेव्हा आला, बरोबर, आलेलो शब्द, आलेली शब्द जेव्हा त्याच्यामध्ये आला, तर तेव्हा स्टुडंट आपण या ठिकाणी कोणता शब्द वापरला, तर बीन शब्द वापरला. बीन, जो सिद्धेश नावाच्या आपल्या एका स्टुडंटने आपल्याला काय केलं होतं, विचारलं होतं की सर हा पण हेल्पिंग वर्ब आहे का, किंवा हा पण एक हेल्पिंग वर्ब आहे. सो मी तुम्हाला सांगितलं होतं की हा कम्प्लीट हेल्पिंग वर्ब नाही, पण हेल्पिंग वर्बच्या
हेल्पसाठी आपण त्याला काय करतो, त्याची हेल्प घेतो. तर त्याच्या हेल्पने आपण काय करतो, त्या सेंटेन्सला बोलतो. तर तुम्हाला एक सेन्स आला असेल स्टुडंट्स, मी जेव्हा सेंटेन्स म्हणलो की मी सकाळपासून लेक्चर घेत आलेलो आहे, तर मी असं बोललो की आय हॅव बीन टेकिंग लेक्चर सिन्स मॉर्निंग. तर तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा एखादी क्रिया खूप वेळेपासून घडत आलेली असते, तेव्हा आपण त्या ठिकाणी बीनचा वापर काय करतो, तर करतो. हे तुम्हाला आता या ठिकाणी सेन्स आला असेल. पण मी जर म्हटलो आय एम टेकिंग लेक्चर फ्रॉम मॉर्निंग, तर हे ग्रामॅटिकली 100% चुकीचं सेंटेन्स आहे. पासून या शब्दासाठी इंग्लिश ग्रामर मध्ये नेहमी दोनच शब्द वापरतात, आणि ते दोन शब्द आहे, एक सिन्स आणि एक फॉर. बरोबर, एक सिन्स आणि एक फॉर. मला जर एक अनिश्चित वेळेपासून एखादी घटना घडत आलेली आहे याबद्दल बोलायचं असेल तर मी सिन्स वापरेल, आणि माझ्याकडे निश्चित वेळ असेल तर मी त्या ठिकाणी फॉर वापरेल. उदाहरण नीट ऐका आता बघा, मी सकाळपासून लेक्चर घेत आलेलो आहे, हे पहिलं लेक्चर होतं. पहिल्या लेक्चर मध्ये मी कसं म्हटलो, आय हॅव बीन टेकिंग लेक्चर सिन्स मॉर्निंग. बरोबर, मी सकाळपासून लेक्चर घेत आलेलो आहे. पण मी आता जर असं म्हटलो, मी 2 तासांपासून लेक्चर घेत आलेलो आहे, 2 तासांपासून. आता बघा स्टुडंट, सकाळपासून जेव्हा म्हटलं होतं तेव्हा वेळ निश्चित नव्हती. सकाळमध्ये 5 तास असतात. बरोबर, सकाळ 7ला, 8ला, 9ला, 10ला, 11, 12, 11 पर्यंत आपण काय करतो, काउंट करतो. तर माझ्याकडे निश्चित वेळ नव्हता सकाळमध्ये किती. पण आता मी काय बोललो का मी 2 तासांपासून घेतो आहे. जेव्हा मी म्हटलो सकाळपासून तेव्हा मी वापरला सिन्स मॉर्निंग, आणि जेव्हा मी म्हटलो 2 तासांपासून तेव्हा मी म्हणेल फॉर 2 hours. तर मी इंग्लिश मध्ये असं सेंटेन्स म्हणेल, आय हॅव बीन टेकिंग लेक्चर फॉर 2 hours. ओके, फॉर 2 hours. आता बघा स्टुडंट, हे ऐकण्याला आणि बोलण्याला हे वाक्य बिलकुल ऑकवर्ड वाटेल, पण ग्रामॅटिकली करेक्ट आहे. का? कारण ग्रामरचं स्ट्रक्चर असंच असतं, आपल्याला बोलण्याची सवय असते, आणि ती बोलण्याची सवय जी असते तीच आपल्याला योग्य वाटते. म्हणून आता आपण या ठिकाणी काय करणार आहोत, तर परफेक्ट ग्रामर या ठिकाणी बघणार आहोत. आतापर्यंत जेवढं पण मी लेक्चर आता तुम्हाला दिलं स्टुडंट, हा मी फक्त तुम्हाला टेन्सचा एक सेन्स दिलेला आहे की टेन्स काय असतात. बरोबर, त्याचा फक्त मी तुम्हाला एक सेन्स दिलेला आहे. आपल्याला म्हणजे स्टेप बाय स्टेप फ्रॉम फर्स्ट टेन्स टू 12 नंबर टेन्स पर्यंत जायचं आहे. सो स्टुडंट, आता बघा मी जे सेन्स तुम्हाला दिला की कशा पद्धतीने मी सेंटेन्सचं स्ट्रक्चर बनवलं, तर मला जेव्हा तुम्ही असं म्हणाल का सर आम्ही 1 महिन्यापासून लेक्चर अटेंड करत आलेलो आहोत, तर मी लगेच त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करू शकतो, प्रॉपर ट्रान्सलेट करू शकतो. बरोबर, मला लगेच कळेल का तुम्ही एखादी क्रिया खूप वेळेपासून करत आलेला आहात, तर मी त्याचा लगेच बीनचा वापर करेल. कशाचा वापर करेल स्टुडंट? बीनचा वापर करेल त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने त्याचा वापर होतो. आता आपण काय करूया, एक एक टेन्स करून एक एक प्रॉपरली समजून घेऊया. लक्षात घ्या स्टुडंट्स, आपण स्टार्ट करणार आहोत प्रेझेंट टेन्सने. प्रेझेंट टेन्सने जेव्हा आपण स्टार्ट करू, तर त्या प्रेझेंट टेन्समध्ये पहिला जो टेन्स असतो सिम्पल प्रेझेंट टेन्स. या सिम्पल प्रेझेंट टेन्सला आपण जास्त वेळ देणार आहोत, आणि या सिम्पल प्रेझेंट टेन्सला तुम्ही खूप बारकाईने, खूप प्रॉपरली समजून घ्यायचं आहे. एक लक्षात ठेवा, मी रिपीट करतो आहे सेंटेन्स, याला खूप चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं आहे. आणि लक्षात ठेवा, जेवढे पण तुम्ही स्टुडंट्स आहात लेक्चर वरती, तुमचा एकाचा पण तुमचा आता काहीच पार्ट मी जो आहे डाऊट वगैरे ठेवणार नाही. एकदम प्रॉपरली क्लिअर करत चालू. तुम्ही फक्त अटेंटिव्ह राहा स्क्रीन वरती, आणि प्रॉपरली याला काय करा, तर अटेंड करा. आता चला स्टुडंट्स, आता आपण मी तुम्हाला एक इंट्रोडक्शन दिलेलं आहे, टेन्सेस काय असतात आणि कधी आपण त्याला कशा पद्धतीने बोलतो. कधी पण कुठलाही हेल्पिंग वर्ब वापरू शकत नाही आपण. कधी कोणतं हेल्पिंग वर्ब वापरायचं, कोणत्या सिच्युएशनला. जसं की मी लेक्चर घेत आहे, तर मराठीमध्ये कसं मी आहेच म्हटलो स्टुडंट्स, मी असं म्हणू शकतो का, मी लेक्चर घेतलेलं होतं. अरे मी लेक्चर घेत आहे, आणि मी जर म्हटलं होतं, पण इंग्लिशमध्ये जर मी हॅव वापरला तर त्याचा अर्थ तोच होतो. आय हॅव टेकिंग लेक्चर किंवा आय हॅव टेकन लेक्चर जर म्हटलं, तर त्याचा कम्प्लीट अर्थ होऊन जातो मी लेक्चर घेतलेलं होतं किंवा मी लेक्चर घेतलेलं आहे. पण मी लेक्चर तर घेत आहे. बरोबर, तर त्यासाठी जसं मराठीमध्ये आपण प्रॉपर बोलतो ना स्टुडंट, तसं इंग्लिशमध्ये पण आपल्याला काय करावं लागतं, प्रॉपर बोलावं लागतं. आणि ते प्रॉपर स्ट्रक्चर आपल्याला काय करावं लागतं, युज करावं लागतं. गणेश हँड्स डाऊन. आता बघा स्टुडंट, या ठिकाणी आता लक्ष द्या तुम्ही, हा पूर्ण स्क्रीनवरती या ठिकाणी फोकस राहा. हॅलो गणेश, हँड्स डाऊन कर. हा, चलो ठीक आहे. आता बघा स्टुडंट्स, या ठिकाणी इंट्रोडक्शन आहे. जे इंट्रोडक्शन मी दिलेलं आहे तेच आहे. इंट्रोडक्शन, व्हाय टेन्सेस आर इम्पॉर्टंट. टेन्सेस सेट द टाइम फ्रेम, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर, सो द लिस्नर इन्स्टंटली नोज वेन द ऍक्शन हॅपन. बघा स्टुडंट्स, पहिल्या लाईनचा अर्थ असा झाला की मी जो टेन्स या ठिकाणी वापरला त्यानुसार लिस्नर म्हणजे ऐकणाऱ्या व्यक्तीला लगेच कळतं की मी कोणत्या वेळेबद्दल बोलत आहे. ओके, दिस कीप्स कम्युनिकेशन क्लिअर, reduces misunderstandings and give perfect meaning directly in writing and speech. बघा स्टुडंट्स,
मी जेव्हा प्रॉपर इंग्लिश मध्ये बोलतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला आपण काय बोलत आहोत त्याचा काय होतो प्रॉपर मेसेज जातो, याने मिसअंडरस्टँडिंग कमी होतात. विदाउट द राईट टेन्स द सेम सेंटेन्स कॅन क्रिएट कन्फ्युजन अबाउट डिफरंट टाइम. मी आता सांगितलं ना तुम्हाला कशा पद्धतीने कन्फ्युजन होतं स्टुडंट. जर तुम्ही वॉज वरच्या जागी ॲमेज लावून दिलं किंवा ॲमीज लावून दिलं सॉरी, किंवा दुसरा कुठला हेल्पिंग वर अप्लाय केला तर त्या टेन्सचा अर्थ इमिजिएटली काय होऊन जातो तर चेंज होऊन जातो. बरोबर. आणि त्याच्यानंतर कुठल्या सब्जेक्टला कुठला हेल्पिंग वर्ब देणार आपण आता बघितलेला आहे. बघा स्टुडंट, कुठल्या सब्जेक्टला म्हणजे आय वी यू यू ही शी इट देला कुठलं हेल्पिंग वर्ब युज होतं हे आपण आतापर्यंत बघितलेलं आहे. आता आपण बघणार आहोत का यांना प्रॉपरली कोणत्या टेन्स मध्ये आपण काय करणार आहोत यूज करणार आहोत. ओके. सो अशा पद्धतीने आपण पहिली स्लाइड या ठिकाणी कंप्लीट केली. आता बघा स्टुडंट, नेक्स्ट लक्षात ठेवा, जसं की आपल्या काही स्टुडंट्सना जो सेंटेन्स मेकिंगचा जो प्रॉब्लेम असतो तो त्याचा मेन सोल्युशन जे आहे टेन्सेस मध्ये असतं. आता बघा स्टुडंट्स या ठिकाणी फोकस करा, वरती लिहिलेलं आहे बघा इम्पॉर्टंट, आणि त्या इम्पॉर्टंट मध्ये दिलेलं आहे बघा देअर आर 3 पार्ट ऑफ द सेंटेन्स. बघा आता बघा लक्षात द्या स्टुडंट्स, इथं सांगितलं की एका टेन्सचे 3 पार्ट असतात. किती पार्ट असतात स्टुडंट्स तर 3 पार्ट असतात. आता त्या 3 पार्ट मध्ये पहिलं काय आहे तर सब्जेक्ट आहे, दुसरं काय आहे तर वर्ब आहे, आणि तिसरं काय आहे स्टुडंट्स तर ऑब्जेक्ट आहे. आता बघा स्टुडंट्स या तिघांना पण खूप प्रॉपरली समजून सांगतो आहे, तुम्हाला लिहायचं असेल तर लिहू शकता. बघा सब्जेक्ट कशाला म्हणतो स्टुडंट, सब्जेक्ट म्हणता की त्या सेंटेन्स मध्ये सर्वात सुरुवातीला येणारा जो नाउन किंवा प्रोनाउन असेल त्याला आपण काय म्हणतो स्टुडंट सब्जेक्ट म्हणतो. याला मराठीमध्ये कर्ता म्हणतात. आणि सेंटेन्स मध्ये वाक्यामध्ये कोणता व्यक्ती काम करत आहे, बरोबर, कोणता व्यक्ती काम करत आहे त्याला आपण म्हणतो सब्जेक्ट, बरोबर, याला कर्ता म्हणतात. म्हणजे सब्जेक्ट म्हणजे काय, कोण त्या ठिकाणी काम करत आहे किंवा कोण त्या ठिकाणी ती क्रिया करत आहे. तर सब्जेक्ट या ठिकाणी आपल्याला काय झालं क्लिअर झालं. व्हर्ब काय असतं स्टुडंट, व्हर्ब म्हणजे असा शब्द ज्यातून आपल्याला एक सेन्स येतो का हा काहीतरी ऍक्शन केलेला शब्द आहे. ऍक्शन म्हणजे क्रिया केलेला शब्द आहे, बरोबर, काहीतरी क्रिया घडलेली आहे त्याला आपण म्हणतो व्हर्ब. आणि एक असतो स्टुडंट ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय काम केलेलं आहे, बरोबर, काय काम केलेलं आहे त्याला कर्म म्हणतो आपण. तर बघा थोडक्यात काय झालं, सब्जेक्ट म्हणजे कोणता व्यक्ती काम करतो आहे, वर्ब म्हणजे कोणती क्रिया करत आहे, आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय काम करत आहे, बरोबर. तर पहिला काय झाला कर्ता, दुसरं झालं क्रियापद, आणि तिसरं झालं कर्म. सो सब्जेक्ट म्हणजे तो व्यक्ती जो काहीतरी काम करत आहे. वर्ब म्हणजे एक क्रिया, त्यामध्ये एक क्रिया एक म्हणजे वर्ब म्हणजे असा काहीतरी शब्द येईल स्टुडंट ज्यातून आपल्याला कळेल का तो ऍक्शन दाखवणारा शब्द आहे. आणि त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे काय काम करत आहे ते आपल्याला या ठिकाणी काय होणार आहे तर समजणार आहे. आता स्टुडंट्स एक लक्षात ठेवा, व्हर्ब आपण ऑलरेडी पार्ट ऑफ स्पीच मध्ये बघितलेला आहे. व्हर्बचे 4 फॉर्म्स होतात असतात, बरोबर, 4 फॉर्म्स असतात. व्हर्ब 1, व्हर्ब 2, व्हर्ब 3 आणि व्हर्ब आयएनजी. म्हणून मी तुम्हाला तेव्हा ते शिकवताना सांगितलं होतं की जो पण टॉपिक आपण शिकतोय ते सगळे इम्पॉर्टंट आहे. एक एक टॉपिक इम्पॉर्टंट आहे, हे सगळे आपल्याला नंतर कामं येणार आहे. तर व्हर्ब आपण जेव्हा शिकलो त्यामध्ये आपण बघितलं व्हर्ब फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म आणि फोर्थ फॉर्म. जसं की आपल्याला राईट एक्झाम्पल साठी आपण राईटचा एक्झाम्पल बघू. समजा मी म्हटलो राईट, बरोबर, तर राईट, त्यानंतर व्ही 2 काय होईल त्याचा रोट, व्ही 3 काय होईल त्याचा रिटर्न, आणि व्ही आयएनजी काय होईल त्याचा तर रायटिंग. सो राईट, रोट, रिटर्न, रायटिंग अशा पद्धतीने वर्बचे 4 फॉर्म होतात. सब्जेक्ट आपल्याला माहित आहे आय वी यू यू ही शी इट दे, त्यानंतर समीर आम्ही दिस दॅट दिस दोज हे सब्जेक्ट असतात. अजून पण ऍड होऊ शकतात पण ते ऍडव्हान्स आहे, इनिशियल लेवलला एवढं बघूया आपण. आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय काम करतो आहे ते आपण या ठिकाणी काय करतो बघतो, बरोबर, ते या ठिकाणी काय केलं जातं स्टुडंट तर आपण बघतो. सो या ठिकाणी आता सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट आपल्याला कळलेला आहे. त्यानंतर खाली बघा मेन व्हर्बचे 4 फॉर्म्स असतात. मी तुम्हाला आता सांगितलं V1, V2, व्हर्ब 3 आणि व्हर्ब आयएनजी फॉर्म. ओके. सो या ठिकाणापर्यंत आपण स्टुडंट काय बघितलं की आता आपण जे सेंटेन्सेस बघणार आहोत ना, आता जे स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स बघणार आहोत त्यामध्ये त्यामध्ये आता लक्ष द्या सर्वांनी की कधी पण सुरुवातीला सब्जेक्टच वापरायचा, बरोबर. स्टार्टिंग कशाने होते तर सब्जेक्टने होते, बरोबर. म्हणजे सेंटेन्स स्ट्रक्चर आता शिकतोय ना स्टुडंट्स आपण, आणि बऱ्याच स्टुडंट्सला सेंटेन्स स्ट्रक्चरचा प्रॉब्लेम असतो ना. आता त्यांनी एक गोष्ट फिट करा, डायरेक्टली फिट 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 करा. आणि ती गोष्ट आहे की सुरुवातीला सब्जेक्ट येतो, बरोबर, सुरुवातीला सब्जेक्ट येतो, नंतर व्हर्बच येतो, आणि नंतरच उरलेलं ऑब्जेक्ट येतं. लक्षात ठेवा, व्हर्ब तो शब्द असतो ज्याचे 4 फॉर्म्स होतातच, बरोबर. जसं की राईट, रोट, रिटर्न, रायटिंग 4 फॉर्म्स होतात. बाकीच्या कुठल्या शब्दांचे 4 फॉर्म्स होत नाही. जसं की आपलं नाव आहे,
बरोबर. आपल्या नावावरती 4 फॉर्म अप्लाय होतात का स्टुडंट? समजा समीर आहे, तर आपण असं म्हणतो का समीर, समीरा, समीरा, अजून काही समिरिंग असं काही म्हणतो का स्टुडंट आपण? तर नाऊनचे 4 फॉर्म होत नाही. तर व्हर्बला जर आयडेंटिफाय करायचं असेल तर लक्षात ठेवा त्याचे 4 फॉर्म्स होतात आणि त्या 4 फॉर्म्स वरून आपल्याला ती कन्सेप्ट काय होते तर क्लिअर होते. आता बघा स्टुडंट्स, या ठिकाणी सब्जेक्ट आपल्याला कळाला काय असतात, नाऊन किंवा प्रनाऊन असतं, व्हर्ब आपल्याला कळलं काय असतं आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आपल्याला कळलं. आता लक्षात ठेवा आपल्याला सगळ्यात अगोदर सब्जेक्टच वापरायचं असतं इंग्लिशमध्ये सेंटेन्स बनवताना आणि त्याच्यानंतर आपल्याला व्हर्बच वापरायचं असतं. सो या ठिकाणी ज्यांचा सेंटेन्स स्ट्रक्चरचा प्रॉब्लेम आहे त्यांना आता एक गोष्ट फक्त मनात फिट करून घ्या, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट, बरोबर. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट आणि यावरूनच आपले सगळे टेन्सेस काय होणार आहे तर चालणार आहे, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. सो स्टुडंट्स, आतापर्यंत जे मी तुम्हाला टीच केलं ते जर तुम्हाला प्रॉपरली समजलं असेल तर एकदा हँड रेस करून मला कळवा, पूर्ण सेन्स तुम्हाला आले असेल आतापर्यंत. तर आता सेंटेन्स स्ट्रक्चर आता कोणत्या गोष्टींवर चालणार आहे की सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट. म्हणजे आता बघा या ठिकाणी मी एक एक्झाम्पल लिहितो बघा. आय, बरोबर, बघा आय राईट आय राईट अँड एसे. आता बघा स्टुडंट्स एक एक्झाम्पल या ठिकाणी मी काय केलेलं आहे तर राईट डाऊन केलेलं आहे, आय राईट अँड एसे, बरोबर. आय राईट अँड एसे. आता या सेंटेन्स मध्ये जर तुम्ही बघितलं स्टुडंट्स तर तुमच्या लक्षात येईल का मी काय केलेलं आहे तर सगळ्यात आधी स्टुडंट्स तुम्हाला मी जे एक्झाम्पल लिहिलं ते सर्वांना शो होतंय का? एकदा फक्त मला सांगा फक्त स्टुडंट, हँड रेज करून कळवा फक्त स्टुडंट तुम्हाला ते एक्झाम्पल दिसतंय का तुम्हाला? सर्वांनी हँड रेज करून कळवा मला. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, चलो ठीक आहे. आता बघा स्टुडंट्स या ठिकाणी काय झालेलं आहे, आता बघा स्टुडंट्स आपल्याला एक कळलं की सुरुवातीला आपण काय वापरलेलं आहे या ठिकाणी सब्जेक्ट वापरलेला आहे. बघा राईट हा काय आहे स्टुडंट्स? व्हर्ब आहे, बरोबर. राईट काय आहे? हा व्हर्ब आहे. त्यानंतर स्टुडंट्स बघा मी एसे हा ऑब्जेक्ट वापरला. आता बघा याला सिंपल करून समजून सांगतो मी अजून एकदा. आता मी तुम्हाला काय सांगितलं, सब्जेक्ट म्हणजे तो व्यक्ती ज्या वाक्यामध्ये काम करत आहे काहीतरी, तर तो कोण आहे? आय आहे म्हणजे मी आहे, बरोबर, मी आहे, बरोबर. त्यानंतर सांगितलं का त्याच्या इमिजिएटली नंतर व्हर्बच घ्यावा, दुसरा कुठलाच वर्ड घेऊ नाही. तर या ठिकाणी मी काय घेतला तर राईट वर्ड घेतलेला आहे. या ठिकाणी राईट काय आहे तर व्हर्ब आहे. आता मी तुम्हाला म्हटलं व्हर्ब तो शब्द असतो ज्यातून क्रियेचा बोध होतो, म्हणजे त्यातून काहीतरी क्रिया घडलेली आहे. आता राईट म्हणजे काय स्टुडंट तर लिहिणे, राईट म्हणजे लिहिणे, लिहिणे ही एक क्रिया आहे स्टुडंट. त्यानंतर व्हर्ब म्हणजे काय? ऍक्शन वाला वर्ड, त्यातून कळतं का काहीतरी क्रिया घडत आहे. आता दुसरं वर्बचे 4 फॉर्म्स पडतात. आता तुम्ही बघा राईटचे 4 फॉर्म पडतात का तर बघूया आपण. राईटचा रोट होतो होतो, रिटर्न होतो होतो आणि रायटिंग होतो होतो. याचा अर्थ आपण राईट वापरला जसं त्यांनी स्ट्रक्चर आपल्याला दिलं. तर सगळ्यात आधी आपण सब्जेक्ट वापरलं स्टुडंट्स, नंतर व्हर्ब वापरलं. आता आपलं राहिलं तर काय काम करत आहे, तर काय काम करत आहे स्टुडंट्स तर एसे लिहित आहे, बरोबर. काय करत आहे तर एसे लिहित आहे. आता बघा स्टुडंट्स या ठिकाणी तुम्ही जर बघणार तर मी एसेच्या अगोदर, एसे या नाऊनच्या अगोदर मी अँड हे काय वापरलेलं आहे, आर्टिकल वापरलेला आहे. आता अँड का वापरलं हे तुम्हाला माहित आहे, कारण एसे हा नाऊन आहे, बरोबर. एसे हा नाऊन आहे आणि त्याच्या सुरुवातीला आपल्याला जनरल सेन्स मध्ये ए चा वापर करावा लागतो. मी ए का नाही वापरला, कारण इथं ई ने स्टार्टिंग झालेली आहे एसे वरची आणि ई हा वॉवेल आहे. जर वॉवेल साऊंड असेल तर आपण अँड वापरतो आणि जर कन्सोनंट साऊंड असेल तर आपण अ वापरतो, एवढं आहे या ठिकाणी. आता या एक्झाम्पल मध्ये हे एक्झाम्पल या तिघांवरती पण काय झालेलं आहे तर फिट झालेलं आहे की आय राईट अँड एसे आणि त्यामध्ये आय हा सब्जेक्ट आहे, राईट हा व्हर्ब आहे आणि अँड एसे हा काय आहे स्टुडंट तर ऑब्जेक्ट आहे, बरोबर. आता याचा अर्थ काय झाला स्टुडंट, इथं मी एम इज आर चा वापर का नाही केलेला, एम इज आर वॉज वर कशाचाच वापर नाही झालेला तुम्ही बघू शकता. तर स्टुडंट हा जो हे जे वाक्य आहे हे वाक्य आहे सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण एम इज आर वॉज वर चा वापर होत नाही, हॅव हॅज चा वापर होत नाही. आपण सिंपल प्रेझेंट टेन्स बघत आहोत तर प्रेझेंट टेन्सचे हेल्पिंग वर्ब या ठिकाणी बघूया. इथं फक्त आपण एका सेंटेन्स मध्ये आपण हेल्पिंग वर्बचा वापर करणार नाही, बाकीच्या सेंटेन्सेस मध्ये आपण डू डच ची हेल्प घेणार आहोत, बरोबर. डू डच ची हेल्प घेणार आहोत. ते कसं घेणार आहोत ते पुढे समजेल तुम्हाला. आता हे वाक्याचा अर्थ काय होतो स्टुडंट, तर या वाक्याचा अर्थ होतो मी निबंध लिहितो, बरोबर. मी निबंध लिहितो असा त्याचा काय होतो स्टुडंट तर अर्थ होतो. ओके, चला स्टुडंट आजचं लेक्चर थोडंसं मोठं होणार आहे.
तर तुम्ही 1 मिनिटाचा ब्रेक घ्या, फक्त पटकन पाणी वगैरे प्या आणि पुन्हा स्क्रीनवरती फोकस करा. आणि आपण एकाच सेंटेन्सला किती फॉर्म मध्ये बोलू शकतो ते आता आपण या ठिकाणी बघत आहोत. स्ट्रक्चर किती बनवू शकतो आपण, किती सेंटेन्स बोलू शकतो आणि कोणता सेंटेन्स कशा पद्धतीने बोलला पाहिजे इंग्लिशमध्ये ते आता आपण या ठिकाणी बघतो आहोत. जशा पद्धतीने आतापर्यंत तुम्ही स्टक आहात ना स्टुडंट्स, तसंच एकदम स्टक राहा स्क्रीनवरती आणि या कन्सेप्टला प्रॉपरली समजून घ्या. आपण आतापर्यंत बघितलेलं आहे की स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्सचं स्ट्रक्चर बनवताना सुरुवातीला सब्जेक्टच येतो, नंतर व्हर्बच येतो आणि नंतर ऑब्जेक्ट येतं. बरोबर, जसं की आपण मागच्या स्लाइड मध्ये या ठिकाणी बघा स्टुडंट्स. आता बघा नॉर्मली आता हे क्लिअर झाल्यामुळे आपल्याला समजलं की आय राईट अँड एसे हे कन्सेप्ट क्लिअर आहे. पण जर आपण चुकून असं म्हटलं स्टुडंट्स, आय समजा आपल्याला येतच नाही, आय एसे राईट. काही स्टुडंट्स बघा नवीन नवीन असतात ना, अशा पद्धतीची प्रॅक्टिस करायचा ट्राय करतात, आय एसे राईट. पण आता जेवढे पण स्टुडंट्स तुम्ही कन्सिस्टंटली स्टुडंट जे लेक्चर अटेंड करताय ना, त्यांच्या लक्षात येईल का सर या सेंटेन्सला बोलल्यावरच लगेच समजतंय का हे सेंटेन्स चुकीचं वाटतंय. ऑब्व्हियसली स्टुडंट चुकीचं वाटणार, पण ज्यांना माहीतच नसतं स्टुडंट्स की अगोदर सब्जेक्ट येतो, नंतर व्हर्ब येतो, नंतर ऑब्जेक्ट येतं, त्यांच्यासाठी ही गोष्ट म्हणजे काही वेगळी नाही. त्यांना ही माहित नसतं म्हणून ते कुठेही काही यूज करतात. पण आता मी जर तुम्हाला सांगितलं स्टुडंट्स प्लीज करेक्ट दिस सेंटेन्स, तर व्हॉट विल यू डू? फर्स्ट ऑफ ऑल यू विल फाइंड द subject of this sentence. So I is subject of this sentence. Next you will find verb of this sentence. Next you will understand right is the verb of this sentence. Next object is. नंतर तुम्हाला हे कळेल का एसे हा एक नाउन आहे आणि त्या नाउनच्या अगोदर जनरल सेन्स मध्ये ए अँडचा वापर होतो आणि स्पेसिफिक मध्ये द चा वापर होतो. मग तुम्ही ग्रामॅटिकली ते असं सेंटेन्स करेक्टली त्याला काय करणार बनवणार. तर हे झालं आपलं एक छोटासा सेन्स मी तुला दिला स्टुडंट तुम्हाला की कशा पद्धतीने कुठं पण काही अप्लाय होत नसतं. आता त्याच प्रकारे बघा आता स्टुडंट्स आपण ह्या सेंटेन्स टाइप्सला बघणार आहोत. आता स्टुडंट्स स्क्रीन या ठिकाणी ओपन आहे, त्यामध्ये सेंटेन्स टाइप्स आहेत. बरोबर, म्हणजे एका सेंटेन्सला आपण स्टुडंट्स 6 टाइप्स मध्ये बोलतो. किती टाइप्स मध्ये बोलतो? तर 6 टाइप्स मध्ये बोलतो. आता ते कोणते 6 टाइप्स आहेत ते या ठिकाणी समजून घेऊया. आता बघा स्टुडंट्स, सगळ्यात पहिला टाइप आहे तर तो आहे अफर्मेटिव्ह. बरं, त्याचं प्रोनाउन्सिएशन कसं आहे स्टुडंट्स? अफर्मेटिव्ह. ओके, अफर्मेटिव्ह. आता बघा स्टुडंट्स, त्या अफर्मेटिव्ह मध्ये पहिला जो सेंटेन्स मी घेतलेला आहे, आय एम प्लेइंग क्रिकेट. बरोबर, आय एम प्लेइंग क्रिकेट. आता जर तुम्ही इथं बघाल ना स्टुडंट्स, तर तुमच्या लक्षात येईल की सुरुवातीला बघा मी आय वापरला म्हणजे सब्जेक्ट वापरला, त्यानंतर ऍम आणि प्लेइंग मी व्हर्ब वापरला. आपल्याला माहित आहे का ऍम पण व्हर्ब आहे आणि प्लेइंग पण व्हर्ब आहे. कसं? ऍम हे फक्त हेल्पिंग व्हर्ब आहे आणि प्लेइंग हे काय आहे? मेन व्हर्ब आहे. त्याला व्हर्ब म्हणू शकता. तर बघा व्हर्ब आला आणि काय खेळत आहे, तर कोणतं काम करत आहे? क्रिकेट खेळण्याचं काम करत आहे. तर बघा सब्जेक्ट झाला, व्हर्ब झाला आणि ऑब्जेक्ट झाला. आता बघा एक सेन्स क्लिअर झाला या ठिकाणी की सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट असतं, व्हर्ब असतं आणि ऑब्जेक्ट असतं. तिघांचा सिक्वेन्स कसा आहे? सब्जेक्ट, त्याच्यानंतर व्हर्ब आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. सब्जेक्टच्या नंतर ऑब्जेक्ट कधीच येत नाही आणि नंतर व्हर्ब कधीच जात नाही. तर इंग्लिश मध्ये आता बोलताना बोलणार आहोत. आता बघा स्टुडंट्स, हा जो सेंटेन्स आहे ना, हे जे सेंटेन्स तुम्हाला दिसत आहे ना, या सेंटेन्सचा अर्थ होतो की मी क्रिकेट खेळत आहे. स्टुडंट्स, माझ्या एक एक वर्ड कडे लक्ष द्या. मी या ठिकाणी काय म्हणलो का मी क्रिकेट खेळत आहे. आणि जर मला या ठिकाणी म्हणायचं असेल स्टुडंट्स का मी क्रिकेट खेळतो, मला सांगा स्टुडंट्स, मी क्रिकेट खेळतो. बरोबर, आता बघा स्टुडंट, जसे की योगिता मॅम त्यांच्या इंट्रोडक्शन मध्ये सांगतात बघा का मी क्रिकेट खेळतो. बरोबर, आय लाईक टू प्ले क्रिकेट. मॅम असं सांगतात आय लाईक टू प्ले क्रिकेट. आता मला सांगा मी त्या सेंटेन्सला जर असं म्हणतो आय लाईक टू प्ले क्रिकेट, हे सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. बरोबर, याचा अर्थ होतो मी क्रिकेट खेळते किंवा मी क्रिकेट खेळतो. पण मी जर असं म्हटलो स्टुडंट्स की आय लाईक टू प्लेइंग क्रिकेट किंवा आय एम प्लेइंग क्रिकेट, बघा बरं का स्टुडंट, आता बघा मी क्रिकेट खेळत नाहीये, तरी मी जर असं म्हटलो आय एम प्लेइंग क्रिकेट आणि मला असं म्हणायचं आहे समोरच्याला का मी क्रिकेट खेळतो, माझी ती सवय आहे. बरोबर, माझी ती काय आहे? सवय आहे. फैजान आहे. तर मला जेव्हा मी असं म्हणतो का मी क्रिकेट खेळतो, आता खेळत नाही, आता तर आपण लेक्चर घेतो आहोत, पण मला जर माझी सवय कोणाला सांगायची असेल तर मी असं वापरणार स्टुडंट. बरोबर, मी क्रिकेट खेळतो. बरोबर, जसं त्या योगिता मॅम सांगतात त्यांची इंट्रोडक्शन मध्ये, त्या खेळत असतात का तेव्हा? नाही. पण त्या काय सांगतात, त्यांना ती क्रिकेट खेळण्याची आवड आहे किंवा सवय आहे. आता बघा स्टुडंट, मला सांगा मी क्रिकेट खेळतो किंवा मी क्रिकेट खेळते आणि याला जर इंग्लिश मध्ये आपल्याला बोलायचं असेल तर आपल्याला या सेंटेन्सला कसं करावं लागेल की आय प्ले, बरोबर, ए क्रिकेट.
आता बघा स्टुडंट्स, आय प्ले क्रिकेट आणि जो समोर क्रिकेट, या दोन सेंटेन्स मध्ये देर इज अ चेंज बिटवीन लँड अँड स्काय. आलं लक्षात, दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. जर तुम्ही म्हटले आय प्ले क्रिकेट तर याचा अर्थ होतो मी क्रिकेट किंवा खेळते. पण तुम्हाला असं म्हणायचं आहे का आता मी क्रिकेट खेळत आहे, तर तुम्हाला आय एम प्लेइंग क्रिकेट असंच म्हणावं लागेल. म्हणजे याचा अर्थ ऍम कधी पण येत नाही आणि ऍम प्रत्येक ठिकाणी अप्लाय होत नाही. कुठलंच हेल्पिंग वर्ब प्रत्येक ठिकाणी अप्लाय होत नाही. आता बघा या समजून घेऊया, याला समजून घेऊया अफर्मेटिव्ह सेंटेन्सला. आता या सेंटेन्सचा अर्थ होतो स्टुडंट्स का मी क्रिकेट खेळत आहे. बरोबर, मी क्रिकेट खेळतो, मला असं नाही म्हणायचं स्टुडंट्स मी क्रिकेट खेळत आहे. समोर जे वाक्य लिहिलेलं आहे आय एम प्लेइंग क्रिकेट, या वाक्याचा मराठी अर्थ होतो स्टुडंट्स, शुद्ध मराठी अर्थ मी क्रिकेट खेळत आहे. बघा स्टुडंट्स, खेळत आहे याचा अर्थ जेव्हा पण तुम्हाला आहे म्हणायचं आहे तेव्हा आय एम तिथं सेट होणार किंवा इज लागणार किंवा आर लागणार. आता तुम्हाला माहित आहे इथं जर आयच्या जागी ही असतं तर तुम्हाला माहित आहे इथं इज आला असता. इथं जर दे असता तर तुम्हाला माहिती इथं आर आला असता. बरोबर, आता तुम्हाला कळलं का हिच्या नंतर इज आणि देच्या नंतर आर हे आपण अगोदरच का शिकलेलो आहोत. इथं आय होता म्हणून ऍम वापरला आणि प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे का मी क्रिकेट खेळत आहे. आता बघा स्टुडंट्स, पुढल्या सेंटेन्स मध्ये मला काय म्हणायचं आहे का मी क्रिकेट खेळत आहे हे तर झालं, पण मला असं म्हणायचं आहे का मी क्रिकेट खेळत नाहीये. मी क्रिकेट खेळत नाहीये म्हणजे त्यास मला निगेटिव्ह सेंटेन्स सांगायचा आहे. स्टुडंट्स तुम्ही लक्षात ठेवा, मी तुमची प्रॅक्टिस घेताना मला लगेच कळेल का तुम्ही प्रॉपरली लेक्चर अटेंड करता का नाही. बरोबर, 4-5 स्टुडंट जर सोडले तर बाकीचे स्टुडंटचं खूप कन्फ्युजन असतं लेक्चरमध्ये. तुम्ही व्यवस्थित लेक्चरला अटेंड करा, इकडे तिकडे काही कामामध्ये व्यस्त नका राहू. तुम्ही प्रॉपरली इथं फोकस राहा. आता खूप इम्पॉर्टंट पार्ट चालला आहे, हाच पार्ट आहे जो तुम्हाला इंग्लिश मध्ये परफेक्ट बनवणार आहे. पूर्ण टेन्सेस मध्ये एकदम स्टक राहा, प्रॉपरली टेन्सेसला शिकून घ्या. ओके, पहिलं वाक्य आपण बघितलं का मी क्रिकेट खेळत आहे. बरोबर, पण मला असं म्हणायचं कोणाला तरी अरे बाबा तू काही पण बोलतो का मी क्रिकेट नाही खेळत आहे. बरोबर, मी क्रिकेट नाही खेळत आहे. बरोबर, समजा मला कोणीतरी म्हटलं खालून मी लेक्चर घेतो आता, म्हटलं कोणी अरे असिफ सर तुम्ही खेळत आहात. बरोबर, तर मी कसं म्हणाल नो आय एम नॉट प्लेइंग क्रिकेट. बरोबर, नाही मी क्रिकेट थोडी खेळत आहे. तर मी काय करतो आहे तर आय एम टेकिंग लेक्चर. बरोबर, मी क्रिकेट खेळत नाही. आता बघा स्टुडंट दोन्ही सेंटेन्स मध्ये काय बदल झाला. आय एम प्लेइंग क्रिकेट होता आणि आय एमच्या नंतर इथं नॉट अप्लाय झाला. बघा नॉट अप्लाय झाला आणि मग प्लेइंग क्रिकेट आलं. याचा अर्थ नॉट हा इमिजिएटली हेल्पिंग व्हर्बच्या नंतर येतो. बघा आय एम इमिजिएटली नंतर आलेला आहे. बरोबर, म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला नॉट आता अप्लाय करायचं आहे सेंटेन्स मध्ये तर लक्षात ठेवायचं हेल्पिंग व्हर्बच्या इमिजिएटली नंतर त्याला काय करायचं अप्लाय करायचं. तर आपण या ठिकाणी च्या नंतर इमिजिएटली नॉटला अप्लाय केलं तर सेंटेन्स झालं आपलं आय एम नॉट प्लेइंग क्रिकेट. बरोबर, आय एम नॉट प्लेइंग क्रिकेट, मी क्रिकेट खेळत नाहीये. तर बघा स्टुडंट्स एक लक्षात ठेवायचं च्या नंतरच काय वापरायचं नॉट, म्हणजे च्या नंतर म्हणजे हेल्पिंग वर्बच्या नंतर नॉटला काय करायचं आपल्याला वापरायचं. आय एम प्लेइंग नॉट क्रिकेट असं होणार नाही. बरोबर, आय एम प्लेइंग नॉट क्रिकेट असं होणार नाही. आता मी तुम्हाला सांगितलं ना, आता हे लक्षात ठेवायचं की नॉट नेहमी हेल्पिंग वर्बला टच होऊनच येतो. म्हणजे याच्यानंतर निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना आता लक्षात ठेवायचं का हेल्पिंग वर्बच्या इमिजिएटली नंतर काय घ्यायचा तर नॉट घ्यायचा. तर स्टुडंट्स बघा पहिलं सेंटेन्स जे होतं अफर्मेटिव्ह, याला तुम्ही पॉझिटिव्ह सेंटेन्स पण म्हणू शकता. ओके स्टुडंट, याला पॉझिटिव्ह म्हणू शकता, ग्रामर मध्ये त्याला अफर्मेटिव्ह म्हणतात. अफर्मेटिव्ह सेंटेन्स बघितलं. दुसरं स्टुडंट्स आपण निगेटिव्ह सेंटेन्स बघितलं. निगेटिव्ह मध्ये काय बघितलं पण नाही मी खेळत नाहीये. पहिलं होतं मी क्रिकेट खेळतोय, दुसरं होतं मी क्रिकेट खेळत नाहीये. आता बघा स्टुडंट्स, मला आहे ना मला असंच माझ्या सोबतच काहीतरी म्हणजे कोणीतरी मला काहीतरी बोलताय मला असं बोलायचंय त्याला काय मी क्रिकेट खेळतोय का. बघा स्टुडंट्स, माझा सेन्स घ्या, मी तुम्हाला एकदम आपल्या लँग्वेज मध्ये शिकवतो आहे बरं का. आता बघा स्टुडंट्स, मी क्रिकेट खेळत आहे का. बघा स्टुडंट्स, मी क्रिकेट खेळत आहे का, काही पण बोलतो तुम्ही मी क्रिकेट खेळत आहे का, मी लेक्चर घेत आहे ना, मी क्रिकेट खेळत आहे का. मला सांगा स्टुडंट्स, या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चनचा सेन्स येतोय बघा. मी क्रिकेट खेळत आहे का. बरोबर, मी क्रिकेट खेळत आहे का. पप्पा आले आणि आपण टीव्ही बघत होतो आणि पप्पाला बघून टीव्ही बंद केला आणि पप्पा म्हणले का टीव्हीच बघत होते. तर आपण काय म्हणू पप्पाला मी टीव्ही बघत होते का, मी टीव्ही बघत होते का. बरोबर, मी खेळत होते का, मी खेळत होतो का. बघा स्टुडंट्स, मी सेन्स जो घेतला क्वेश्चनचा त्यामध्ये क्वेश्चन मार्क दिला, तर याला मी काय करणार फक्त त्यासाठी तुम्ही पहिलं नंबरचं सेंटेन्सला प्रॉपरली बघा स्टुडंट्स. या बघा याला आय एम प्लेइंग क्रिकेट, मी क्रिकेट खेळत आहे आणि मला म्हणायचं मी क्रिकेट खेळत आहे का, मी क्रिकेट खेळत आहे का. बरोबर, पैजान अरे बघा बघा आय एम प्लेइंग क्रिकेट आणि मला म्हणायचं आहे मी क्रिकेट खेळतो आहे का. तर इंग्लिशमध्ये असं थोडी म्हणणार स्टुडंट्स आपण आय एम प्लेइंग क्रिकेट असं नाही म्हणणार आय एम प्लेइंग क्रिकेट. तर बघा चेंज काय झालेला आहे स्टुडंट्स,
एम आय प्लेइंग क्रिकेट इंग्लिशमध्ये बघा स्टुडंट्स, एम आय प्लेइंग क्रिकेट. आता बघा स्टुडंट्स, आता इथं खूप मजेशीर गोष्ट आहे. आता बघा लक्ष द्या. एम आय प्लेइंग क्रिकेट, एम आय प्लेइंग क्रिकेट. दोन गोष्टी करायच्या असतात स्टुडंट्स या ठिकाणी, दोन गोष्टी. आता बघा पहिली गोष्ट काय करायची आहे की पहिला जो सेंटेन्स आहे त्या पहिल्या सेंटेन्स मध्ये पहिल्या ज्या दोन गोष्टी आहे सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब, त्याला फक्त आपण स्टुडंट्स बघा रिप्लेस केलेला आहे, फक्त रिप्लेस केलेला आहे. एम अगोदर घेतला आणि आय नंतर घेतला. याचा अर्थ असा झाला स्टुडंट्स, जेव्हा पण आपल्याला क्वेश्चन फॉर्म मध्ये बोलायचं असेल, जेव्हा पण आपल्याला क्वेश्चन फॉर्म मध्ये बोलायचं असेल, तेव्हा आपण हेल्पिंग वर्बला सुरुवातीला घेणार आणि सब्जेक्टला नंतर करणार. आणि शॉर्ट ट्रिक आहे, दोघांची फक्त रिप्लेसमेंट करणार. काय करणार स्टुडंट? रिप्लेसमेंट करणार. बघा स्टुडंट, पहिला सेंटेन्स होतं मी क्रिकेट खेळत आहे आणि मला म्हणायचंय मी क्रिकेट खेळत आहे का, मी क्रिकेट खेळत आहे का, एम आय प्लेइंग क्रिकेट. बघा स्टुडंट, जेव्हा जेव्हा क्वेश्चन करणार तेव्हा तेव्हा हेल्पिंग वर्बला अगोदर घ्यायचं आणि सब्जेक्टला नंतर करायचं. फक्त दोघांमध्ये रिप्लेसमेंट करायची आहे. केव्हा? जेव्हा सेंटेन्स क्वेश्चनियर किंवा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असेल. बरोबर, क्वेश्चनियर किंवा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असेल. आता बघा काय झालं स्टुडंट्स, बघा पहिलं जे सेंटेन्स होतं ते पॉझिटिव्ह सेंटेन्स होतं. बरोबर, तर मी क्रिकेट खेळत आहे, मी क्रिकेट खेळत नाहीये. दुसरं सेंटेन्स, मी क्रिकेट खेळत आहे का. बरोबर, क्वेश्चन केला. तिसरं सेंटेन्स. आता बघा स्टुडंट्स, हे तीन सेंटेन्स काय केलेत आपण प्रॉपरली समजून घेतले. बरोबर, मी क्रिकेट खेळत आहे, मी क्रिकेट खेळत नाहीये, मी क्रिकेट खेळत आहे का. जेव्हा क्वेश्चन केला तर हेल्पिंग वर्बला अगोदर घेतलं. आता स्टुडंट्स बघा नेक्स्ट सेंटेन्स काय आहे. आता बघा नेक्स्ट सेंटेन्स आहे निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह. कोणता आहे स्टुडंट्स? निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह. आता ह्या निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह मध्ये बघा स्टुडंट्स काय होणार आहे का, मला असं म्हणायचं आहे का मी क्रिकेट खेळत नाहीये का. बरोबर, मी क्रिकेट खेळत नाहीये का. तुम्ही काही पण बोलता मी क्रिकेट खेळत आहे आणि तुम्ही म्हणता का मी क्रिकेट खेळत नाहीये, तर मी क्रिकेट खेळत नाहीये का. बरोबर, मी लेक्चर घेत नाहीये का, मी लेक्चर अटेंड करत नाहीये का. बरोबर, मी लेक्चर अटेंड करत नाहीये का. समजा तुमच्यापैकी तुमच्या पेरेंट्सने तुम्हाला विचारलं की तुला किती इंग्लिश यायला लागली. बरोबर, आता तुम्ही काय सांगणार की थोडीफार यायला लागली किंवा थोडंफार चाललंय, बरोपैकी चाललंय. बरोबर, पण मग समोरचा म्हटलं मग बऱ्यापैकी का चाललंय, पूर्ण का बरं परफेक्ट नाही झालं, मग तुम्हीच करत नसाल. बरोबर, मग तुम्ही अशा वेळेस काय म्हणणार, काय मी लेक्चर करत नाहीये का, मी लेक्चर करत नाहीये का असं म्हणायचंय तुम्हाला. आता मला सांगा स्टुडंट्स, या सेंटेन्सला तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलणार. तर कसं बोलणार, तर या ठिकाणी दिलेलं आहे बघा, मी क्रिकेट खेळत नाहीये का, मी लेक्चर घेत नाहीये का. बरोबर, मी क्रिकेट खेळत नाही का, मी लेक्चर घेत नाही का, मी स्वयंपाक करत नाहीये का. आता बघा स्टुडंट्स, आपण हजारो वाक्य बनवू शकतो जर एका वाक्याला आपण नीट समजून घेतलं तर. तर आपण या ठिकाणी काय बघितलं होतं स्टुडंट्स, मी क्रिकेट खेळत आहे का, तर काय केलं फक्त आपण एम आय प्लेइंग क्रिकेट. दुसरा सेंटेन्स आहे मी क्रिकेट खेळत नाहीये का, मी क्रिकेट खेळत नाहीये का. तर बघा या ठिकाणी पण आपण एम आय वापरलं सुरुवातीला, कारण मी तुम्हाला सांगितलं क्वेश्चन बनवताना हेल्पिंग वर्ब अगोदर सब्जेक्ट नंतर. आणि आता हा निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह म्हणजे नॉटला अप्लाय करावं लागेल. तर मी काय केलं बघा, एम आय नॉट. बरोबर, बघा सेंटेन्स कसं झालं स्टुडंट, एम आय नॉट प्लेइंग क्रिकेट. बरोबर, एम आय नॉट प्लेइंग क्रिकेट, मी क्रिकेट खेळत नाहीये का, मी क्रिकेट खेळत नाही का, मी स्वयंपाक करत नाहीये का, एम आय नॉट मेकिंग मील्स. बरोबर, एम आय नॉट मेकिंग मील्स, मी स्वयंपाक करत नाही का. स्टुडंट्स, दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या बघा, दोन. आता बघा दोन्हींना एकदम नोट डाऊन करून घ्या. पहिलं पहिलं तुमचं हेल्पिंग व्हर्बची रिप्लेसमेंट, हेल्पिंग व्हर्बची रिप्लेसमेंट. आणि दुसरं दुसरं तुमचा ऍक्सेंट. ऍक्सेंट क्वेश्चन विचारताना क्वेश्चन वालाच ऍक्सेंट पाहिजे. बरोबर, क्वेश्चन वालाच ऍक्सेंट पाहिजे. मराठीत बोलताना बोलतो ना घरामध्ये, तुला समजत नाहीये का, तुला समजत नाहीये का असं बोलतो की नाही आपण, तसंच इंग्लिश मध्ये पण असणार आहे स्टुडंट. तर ज्या वेळेस तुम्ही इंटरोगेटिव्ह किंवा क्वेश्चन फॉर्म मध्ये बोलणार तेव्हा तुम्हाला क्वेश्चनचा ऍक्सेंट अप्लाय करायचा आहे. तर या ठिकाणी बघा 3 नंबरच्या सेंटेन्स मध्ये पण क्वेश्चन अप्लाय करा, ऍक्सेंट अप्लाय करा. एम आय प्लेइंग क्रिकेट. बघा स्टुडंट, मला तुमच्याकडून दोन्ही पण गोष्टी लागतील, एक हेल्पिंग वर्बची रिप्लेसमेंट आणि दुसरा ऍक्सेंट. बरोबर, काय मी क्रिकेट खेळत आहे का, मी क्रिकेट खेळत नाहीये का. बरोबर, मी क्रिकेट खेळत नाही का, एम आय नॉट प्लेइंग क्रिकेट. आता नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा. आता बघा स्टुडंट, आपण आतापर्यंत 4 सेंटेन्स बघितले, त्या 4 सेंटेन्सला पुन्हा एकदा रिवाइज करूया आपण. बघा नीट समजून घ्या. पहिला जो सेंटेन्स आहे ना स्टुडंट, तो पॉझिटिव्ह आहे. कोणता आहे, तर पॉझिटिव्ह आहे. दुसरा कोणता आहे, निगेटिव्ह आहे, तो त्या ठिकाणी दिलेलाच आहे. एक लक्षात ठेवा, हे बघा पहिलं होतं स्टुडंट्स, बघा सिंपल ट्रिक देतो हा. बघा मी क्रिकेट खेळत आहे आणि मी क्रिकेट खेळत नाहीये, दोन्ही सेंटेन्स आपण बघितले. बरोबर, या दोघांना एका ग्रुपमध्ये ठेवायचं, या दोघांना एका ग्रुपमध्ये ठेवायचं. नंतरचा आहे ना तो क्वेश्चनियर सेंटेन्स आहे स्टुडंट्स. बघा क्वेश्चनियर आहे पण पॉझिटिव्ह आहे. बघा स्टुडंट्स, क्वेश्चनियर आहे पण पॉझिटिव्ह आहे. तर कसा लक्षात ठेवायचा बघा, एम आय प्लेइंग क्रिकेट, मी क्रिकेट खेळत आहे का.
बरोबर, हा पॉझिटिव्ह आहे. जे आहे इंटरोगेटिव्ह म्हणजे क्वेश्चन, हा ग्रामॅटिकल वर्ड आहे. इंटरोगेटिव्ह म्हणजे क्वेश्चन. तर हा कोणता आहे तर निगेटिव्ह आहे. तर बघा मी क्रिकेट खेळत नाहीये का, बघा मी क्रिकेट खेळत नाहीये का, बघा पहिलं काय होतं, मी क्रिकेट खेळत आहे का. स्टुडंट्स लक्षात ठेवा, यामध्ये का येतो आहे, का येतो आहे. इथं आहे बघा, मी क्रिकेट खेळत नाहीये का. बरोबर, मी क्रिकेट खेळत नाहीये का. बरोबर, आता बघा स्टुडंट्स या ठिकाणी काय झालं, तर बघा हा थर्ड नंबरचा जो होता तो हा पॉझिटिव्ह होता, मी क्रिकेट खेळत आहे का. बरोबर, दुसरा काय होता, मी क्रिकेट खेळत नाहीये का. म्हणजे काय झालं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. बरोबर, एक झाला पॉझिटिव्ह क्वेश्चन आणि दुसरा झाला निगेटिव्ह क्वेश्चन. आता बघा स्टुडंट्स, या 3-4 ला एका ग्रुपमध्ये ठेवायचं आणि 5-6 ला एका ग्रुपमध्ये ठेवायचं. आता 5-6 आहे बघा, 5-6 साठी आपल्याला डब्ल्यूएच. आता आपल्याला काय करायचं आहे, तर कुणाला तरी प्रश्न करायचा आहे. काय करायचा आहे स्टुडंट्स, कुणाला तरी तर प्रश्न करायचा आहे. तर तो कसा करायचा आता त्याला नीट समजून घ्या. बघा, डब्ल्यूएच इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, डब्ल्यूएच क्वेश्चन बनवायचा आहे या ठिकाणी. आता स्टुडंट बघा क्वेश्चन कसे बनतात, इंग्लिशमध्ये क्वेश्चन कसे बनतात. आतापर्यंत आपण त्याचे फक्त त्याला त्या शब्दांना पाठ केलं. आता आपण बघणार आहोत का याचे क्वेश्चन कसे बनतात. आता बघा स्टुडंट्स या ठिकाणी आहे, व्हाय एम आय प्लेइंग क्रिकेट. बरोबर, व्हाय एम आय प्लेइंग क्रिकेट म्हणजे काय, क्रिकेट का खेळत आहे. बघा स्टुडंट्स, हा मी क्रिकेट का खेळ, किंवा कोणीतरी आपल्याला विचारलं तू क्रिकेट का खेळत आहे. बरोबर, तू क्रिकेट का खेळत आहे. बरोबर, आता बघा स्टुडंट्स, तर मला मला स्वतःलाच म्हणायचं यार मी का क्रिकेट खेळत आहे? बरोबर, मी का क्रिकेट खेळत आहे. आता स्टुडंट्स इथं काय झालं बघा, त्यासाठी आपला आपण जो वर्ड घेतो इंग्लिशमध्ये तो घेतो आपण वाय. बरोबर, आता दुसरी कन्सेप्ट लक्षात ठेवा स्टुडंट, एक नंबरला आपण क्वेश्चन इयर सेंटेन्स होता म्हणून व्हाय वापरला, त्याच्या इमिजिएटली नंतर बघा पुन्हा आपण एमच ठेवलेला आहे स्टुडंट. का एम ठेवलेला आहे, कारण मी तुमचं सेन्स बनवला का क्वेश्चन सेंटेन्स असेल तर हेल्पिंग वर्ड नेहमी सुरुवातीला येतो. आता जर तुम्ही ह्या व्हायला काढून टाकलं स्टुडंट, आहे आय नंतर गेलेला आहे बघा, नंतर प्लेइंग आणि आलेला आहे तो सुरुवातीला आला स्टुडंट. तर तो जो व्हाय आला सुरुवातीला का खेळत आहे, तर इंग्लिशमध्ये सगळ्यात आधी व्हायला अप्लाय करणार किंवा डब्ल्यूएच ला अप्लाय करणार, त्याच्या इमिजिएटली नंतर हेल्पिंग वर्ब घेणार. बरोबर, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब घेणार आणि नंतर सब्जेक्ट घेणार, नंतर वर्ब घेणार. बरोबर, हा सेन्स तुमचा ऑटोमॅटिकली क्लिअर होणार आहे स्टुडंट्स. आता बघा स्टुडंट्स, मला काय म्हणायचं आहे का मी का क्रिकेट खेळत आहे. बरोबर, मी का क्रिकेट खेळत आहे, तर याचा इंग्लिश मिनिंग झाला स्टुडंट्स व्हाय एम आय प्लेइंग क्रिकेट आणि शेवटी बघा क्वेश्चन सेन्स दिलेला आहे, व्हाय एम आय क्रिकेट. आणि दुसरं आहे बघा का मी क्रिकेट का खेळत नाहीये. बघा इतकी मोठी टीम आहे आणि ती टीम इतकी भारी खेळली, अगोदर ते मुलं तुम्हाला घेत होते इन्व्हॉल्व करून क्रिकेट खेळण्यासाठी, पण तुम्ही आधी म्हटले का नाही एवढं फी मला जमणार नाही, ती खूप फी झाली, खूप तुम्ही घेताय पैसे घेताय, 1,000 रुपये मला एड करायला नाही परवडणार आहे नाही का क्रिकेटच्या टीम मध्ये इन्व्हॉल्व होण्यासाठी. आणि जेव्हा क्रिकेटची मॅच एकदम रंगतदार झाली तर तुम्ही स्वतःला काय प्रश्न केला, यार मी क्रिकेट का खेळत नाहीये. बरोबर, मी क्रिकेट का खेळत नाहीये, इंग्लिश मध्ये कसं म्हणणार, वाय एम आय नॉट प्लेइंग क्रिकेट. बरोबर, वाय एम आय नॉट प्लेइंग क्रिकेट. आता स्टुडंट काही स्टुडंट कसं म्हणता माहितीये का, ज्यांना इंग्लिश येत नाही किंवा त्यांचं प्रॉपर नसतं, व्हाय आय नॉट. बरोबर, किंवा आय नॉट प्लेइंग क्रिकेट, अशा पद्धतीचे खूप चुकीचे सेंटेन्सेस बनवतात स्टुडंट. तर आता आपण जो सेन्स घेतला त्या सेन्सनुसार आपण या ठिकाणी बघितलं बघा स्टुडंट, की जसं वाक्य आपल्याला बोलायचं आहे तसं आपण काय करतो तर तो सेन्स घेतो. आता स्टुडंट पहिल्या सेंटेन्सवर पुन्हा एकदा, पहिलं सेंटेन्स काय होतं बघा, मी क्रिकेट खेळत आहे. बरोबर, पहिलं सेंटेन्स मी क्रिकेट खेळत नाहीये. आता त्यानंतरचं तिसरं सेंटेन्स आहे बघा, मी क्रिकेट का खेळत आहे. बरोबर, मी क्रिकेट का खेळत आहे. आणि त्यानंतर मी क्रिकेट का खेळत नाहीये. बरोबर, मी क्रिकेट का खेळत नाहीये. आता बघा स्टुडंट 3 आणि 4 जो होता ना, तो स्वतःशी विचारलेला प्रश्न होता किंवा कोणीतरी आपल्याला असा प्रश्न विचारलेला होता की त्याच्यामध्ये आपण ती क्रिया डब्ल्यूएच शी संबंधित नव्हती. बरोबर, डब्ल्यूएच शी संबंधित नव्हती. बघा या ठिकाणी काय म्हटलं का मी क्रिकेट का खेळतो आहे आणि मी क्रिकेट का खेळत नाहीये. पण इथं असं म्हणायचंय मला बघा 5 आणि 6 मध्ये का मी क्रिकेट का खेळत आहे का. बघा तो का वेगळा आहे आणि हा का वेगळा आहे. पहिला पहिला कोणता होता का मी क्रिकेट खेळत आहे का. बरोबर, मी क्रिकेट खेळत आहे का. आणि दुसरा काय होता का मी क्रिकेट का खेळत आहे. हे बघा स्टुडंट्स, पहिला काय होतं का मी क्रिकेट खेळत आहे का, आणि नेक्स्ट काय आहे का मग मी का क्रिकेट खेळत आहे. आणि दुसरं होतं बघा स्टुडंट्स, मी क्रिकेट खेळत नाहीये का, आणि मग मी का क्रिकेट खेळत नाहीये. बरोबर, बघा स्टुडंट जसा सेन्स तसा आहे. बघा मी स्वयंपाक करत आहे का, बघा पहिला
हा 3 नंबरचा, मी स्वयंपाक करत आहे का, बरोबर. आणि जर उत्तर आहे हा मी स्वयंपाक करत आहे, तर मग का काय विचारलं का मग मी का स्वयंपाक करत आहे, बरोबर, मी का स्वयंपाक करत आहे. तर दोन्हीमधला छोटासा डिफरन्स आहे, त्याला फक्त समजून घ्या. ते प्रत्येक टेन्स मध्ये तुमचं क्लिअर होऊन जाईल, त्याच्याबद्दल तुम्ही काळजी करू नका स्टुडंट. आता बघा स्टुडंट, यांना पाठ कसं ठेवायचं, हे बघा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, बरोबर. पहिला पॉझिटिव्ह होता, दुसरा निगेटिव्ह, तिसरा पुन्हा पॉझिटिव्ह. बघा स्टुडंट, एम आय प्लेइंग क्रिकेट, बघा पॉझिटिव्ह आहे. इथं नॉट आला, हा झाला निगेटिव्ह, बरोबर. हा झाला पॉझिटिव्ह, आणि बघा इथं नॉट आला तर हा झाला निगेटिव्ह. म्हणजे स्टुडंट बघा, सेन्स काय बनला तुमचा, सेन्स बनला तुमचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. म्हणजे जे 6 सेंटेन्स आपण बघणार आहोत स्टुडंट, त्या 6 सेंटेन्स मध्ये 3 सेंटेन्स पॉझिटिव्ह आहेत आणि 3 सेंटेन्स निगेटिव्ह आहेत. आता बघा स्टुडंट, या ठिकाणी आता कशा पद्धतीने तुमच्या लक्षात येईल गोष्ट बघा. आता बघा इथं पहिलं सेंटेन्स तुमच्या एक रिदम बनवून घ्या स्टुडंट. आता पहिलं पॉझिटिव्ह, दुसरं निगेटिव्ह, नंतर पुन्हा पॉझिटिव्ह, नंतर निगेटिव्ह, नंतर पॉझिटिव्ह, नंतर निगेटिव्ह. आता हे झालं, बरोबर. आता बघा मी तुम्हाला सांगितलं होतं या दोघांना एका याच्यामध्ये ठेवायचं, बरोबर, एका रिदम मध्ये ठेवायचं. आता या दोघांना आपण म्हणणार नॉर्मल सेंटेन्स, बरोबर. यांना काय म्हणणार आपण, नॉर्मल सेंटेन्स. हा, त्याच्यानंतर चारला एका ग्रुपमध्ये ठेवणार आहोत आपण, तर याला काय म्हणायचं आपण, इंटरोगेटिव्ह किंवा क्वेश्चन. हा, इंटरोगेटिव्ह म्हणले तर बेटर राहील इथं, बरोबर, इंटरोगेटिव्ह. ओके, इंटरोगेटिव्ह. आणि 5 आणि 6 काय आहे स्टुडंट्स, बघा 5 आणि 6 काय आहे तर WH फॅमिली. मग 5-6 काय म्हणायचं, WH फॅमिली, बरोबर. मग 3 ग्रुप केले आपण. मग 3 ग्रुप मधला पहिला ग्रुप काय होता स्टुडंट्स, नॉर्मल सेंटेन्स, बरोबर. पहिला ग्रुप जो होता फर्स्ट आणि सेकंड तो नॉर्मल सेंटेन्स, दुसरा जो होता तो होता इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचा. आणि 5 आणि 6 म्हणजे 3 नंबरचा जो ग्रुप केला आपण, तो केला आपण WH फॅमिलीचा. अजून सिंपल करून सांगतो बघा, लक्ष द्या. आपण पॉझिटिव्ह, दुसरं सेंटेन्स बनवलं आपण निगेटिव्ह, त्याच्यानंतर अजून एक सेंटेन्स बनवलं आपण पॉझिटिव्ह, नंतर पुन्हा निगेटिव्ह, पुन्हा पॉझिटिव्ह, पुन्हा निगेटिव्ह, असे आपण 6 सेंटेन्सेस बनवले. त्याच्यानंतर स्टुडंट्स पहिलं सेंटेन्स जे होतं ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह होतं, नॉर्मल सेंटेन्स होतं. 3 आणि 4चे जे सेंटेन्स होते ते इंटरोगेटिव्हचे सेंटेन्स होते. आणि 5 आणि 6 पण इंटरोगेटिव्ह होते, पण ते WH इंटरोगेटिव्ह होते, बरोबर, WH इंटरोगेटिव्ह होते. तर बघा स्टुडंट्स, यांचा रिदम तुमच्या आता लक्षात आला असेल. तर जर पहिलं जी कन्सेप्ट होती ती तुमच्या परफेक्टली या ठिकाणी तुम्ही काय करून घ्यायचे आहे तर प्रॉपरली या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहे. तर पहिली कन्सेप्ट काय होती आपली, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, बरोबर. 3 पॉझिटिव्ह, 3 निगेटिव्ह. त्याच्यानंतर पहिलं काय होतं, नॉर्मल सेंटेन्स, बरोबर. दुसरं काय आहे, इंटरोगेटिव्ह, आणि तिसरं काय आहे, WH इंटरोगेटिव्ह. ओके, बघा 3 ग्रुप मध्ये लक्षात झाला आता तुमचं. सो आतापर्यंत स्टुडंट्स आपण हे सेंटेन्स बघितले. आता स्टुडंट्स बघा, या ठिकाणी मी तुम्हाला किती सेंटेन्स करून दाखवले, 6 सेंटेन्स बनवून दाखवले स्टुडंट, बरोबर. 6 वेगवेगळ्या फॉर्म मध्ये 6 सेंटेन्स बनवून दाखवले. आता मला सांगा, हे जे सेंटेन्स आता आपण बघितले ना, तर हे कोणत्या टेन्सचे आहे, हे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचे आहे. कोणत्या टेन्सचे आहे स्टुडंट, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचे आहे. असे आपल्याकडे किती टेन्स आहे स्टुडंट, तर 12 टेन्सेस आहे, बरोबर. किती आहे, 12. जर एका टेन्सचे म्हणजे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचे जर 6 सेंटेन्स आपण बघितले या ठिकाणी बनवून, तर 12 टेन्सचे जर 6 बनवले तर किती होतात स्टुडंट, 72 होतात. किती होतात, 72 होतात. तर अशा पद्धतीने आपण 72 सेंटेन्स काय करणार आहोत, शिकणार आहोत. म्हणजे इंग्लिश सेंटेन्स बनवताना, इंग्लिश स्ट्रक्चर घेताना आपल्याला कुठलाच प्रॉब्लेम नाही राहणार. सो बघा, या ठिकाणी पहिलं होतं, आय एम प्लेइंग क्रिकेट, मी क्रिकेट खेळत नाहीये. मी का क्रिकेट खेळत आहे, मी का क्रिकेट खेळत नाहीये. आणि मी क्रिकेट खेळत आहे का, बरोबर. आणि मी का क्रिकेट मी क्रिकेट खेळत नाहीये, बरोबर. अशा पद्धतीने आपण काय केलेलं या सेंटेन्सचं समजून घेतलं. बघा 3, 4, 5, 6 थोडंसं कन्फ्युजिव्ह वाटतं स्टुडंट्स, पण प्रॅक्टिस करून ते आपल्याला होऊन जाणार आहे. त्याची काळजी नका करू तुम्ही, प्रॅक्टिस करून आपल्याला काय होणार आहे ते समजून जाणार आहे. पण हे 6 सेंटेन्स मध्ये आपण दिवसभर बोलत असतो, आणि 6 सेंटेन्स कसे बोलले पाहिजे ते स्ट्रक्चर मला शिकवणं गरजेचं आहे स्टुडंट. मी 5 आणि 6 स्किप पण करू शकत होतो स्टुडंट्स, पण मला तसं करायचं नाही. आपण ठरवलेलं आहे की आपल्याला क्लास प्रॉपरली करायचा आहे, तुम्ही विश्वास ठेवून क्लास करत आहात. म्हणून जर तुम्हाला WH फॅमिलीचे क्वेश्चन बनवताच नाही आले स्टुडंट, तर त्या इंग्लिश स्पीकिंगचा मग काय फायदा. तुम्हाला पूर्ण इंग्लिश स्पीकिंग गेले, क्वेश्चन करताना तुम्ही अडखळले तर प्रॉब्लेम होऊन जातो. सो अशा पद्धतीने बघा स्टुडंट्स, आपण हे 6 सेंटेन्सेस काय करणार आहोत, प्रत्येक टेन्स मध्ये अजून आपण कुठलाच टेन्स सुरू केलेला नाहीये स्टुडंट, लक्षात ठेवा. आपण फक्त टेन्सेस मध्ये काय येणार आहे त्याचीच आतापर्यंत काय करत आहोत, तर या ठिकाणी ट्रेनिंग करत आहोत. आता बघा याची लास्ट स्लाइड आहे स्टुडंट, लास्ट स्लाइडला व्यवस्थित समजून घेऊया. चलो आता व्यवस्थित समजून घ्याऊया. बघा या ठिकाणी पहिला आहे या ठिकाणी प्रेझेंट टेन्स, बरोबर. दुसरा आहे पास्ट आणि तिसरा आहे फ्युचर. तर टाईप ऑफ टेन्सेस मध्ये बघा स्टुडंट, टाइप्स ऑफ टेन्सेस मध्ये 3 मेन टेन्सेस असतात. किती, 3 मेन टेन्सेस असतात. फर्स्ट असतो प्रेझेंट टेन्स,
दुसरा असतो पास्ट टेन्स आणि थर्ड असतो फ्युचर टेन्स. ओके, पहिला बघा प्रेझेंट, पास्ट, फ्युचर 3 टेन्स असतात. त्यानंतर खाली बघा इच टेन्स हॅज 4 सब टाइप्स. बरोबर, एका टेन्सचे किती सब टाइप्स असतात, तर 4 सब टाइप्स असतात. बरोबर, किती सब टाइप्स असतात स्टुडंट, 4 सब टाइप्स असतात. आता नीट समजून घ्या हे 4 कोणते कोणते असतात. बघा स्टुडंट, इंडेफिनाइट. आता लक्षात ठेवा या इंडेफिनाइटला सिंपल पण म्हणतात. हा, सिंपल पण म्हणतात. ओके, सिंपल. सो सिंपल आणि इंडेफिनाइट एकच असतो, फक्त ग्रामरच्या ऍडव्हान्स लेवल मध्ये आपण इंडेफिनाइट म्हणतो, सिंपल मध्ये आपण सिंपल म्हणतो. दुसरा टेन्स असतो स्टुडंट कंटिन्युअस टेन्स. बरोबर, 3 नंबरचा टेन्स असतो स्टुडंट परफेक्ट आणि 4 नंबरचा टेन्स असतो स्टुडंट परफेक्ट कंटिन्युअस. बरोबर, बघा पहिला असतो सिंपल, कंटिन्युअस, नंतर परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. बरोबर, असे एका टेन्सचे स्टुडंट 4 असतात. असे आपल्याकडे किती आहेत मेन, तर 3 आहेत. या तिघांना जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर याचं उत्तर किती येतं, 12. बरोबर, तर अशा पद्धतीने आपल्याकडे 12 सब टाइप्स आहेत. सब टाइप्स आहेत, 12 सब टाइप्स आहेत. म्हणजे अजून सिंपल करून सांगतो स्टुडंट, बघा कसे 12 होतात. आता बघा समजा समजण्यासाठी आपण प्रेझेंट टेन्स घेऊया. तर प्रेझेंट टेन्स मध्ये कसं होईल बघा, इंडेफिनाइट किंवा सिंपल प्रेझेंट टेन्स, त्याच्यानंतर बघा कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, त्याच्यानंतर बघा परफेक्ट प्रेझेंट टेन्स आणि त्याच्यानंतर बघा परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. बरोबर, झाले का 4 स्टुडंट. सेम तुम्ही ह्या पास्ट वरती अप्लाय करा आणि सेम फ्युचर वरती अप्लाय करा. तर 4 4 4 ला मिळून झाले 12 आणि 12 टेन्सची एका टेन्सचे आपण 6 टाइप्स मध्ये त्याचे सेंटेन्सेस बनवणार आहोत. आणि कधी क्वेश्चन कोणत्या फॉर्म मध्ये क्वेश्चन करायचा, केव्हा डब्ल्यूएच वापरायचा आणि केव्हा डब्ल्यूएच वापरायचा नाही, केव्हा हेल्पिंग वर्बला रिप्लेस करायचं, ते आपण या ठिकाणी काय केलेलं आहे तर बघितलेलं आहे. आणि त्याला बघितल्याच्या नंतर बघा हे हेल्पिंग वर्ब आहे स्टुडंट, जे आपण आता काही वेळेपूर्वी बघितलेत. आणि नंतर इथून सुरुवात होतो टेन्सेस, आणि त्या टेन्सेस मध्ये पहिला टेन्स आहे स्टुडंट आपला प्रेझेंट टेन्स. बरोबर, कोणता टेन्स आहे, प्रेझेंट टेन्स. आणि त्या प्रेझेंट टेन्स मधला पहिला सब टाइप कोणता आहे, तर प्रेझेंट इंडेफिनाइट टेन्स. प्रेझेंट पहिला जो मेन आहे तो प्रेझेंट आहे. बरोबर, आणि त्या पहिल्यातला जो त्याचा सब टाइप आहे पहिला, बरोबर, तो कोणता आहे, प्रेझेंट इंडेफिनाइट किंवा प्रेझेंट सिंपल टेन्स किंवा सिंपल प्रेझेंट टेन्स पण त्याला आपण काय करू शकतो, म्हणू शकतो. अशा पद्धतीने आपण काय करूया, तर हा टेन्स सुरू करूया. पण तो टेन्स आपण आजपासून सुरू नाही करणार. आज आपण जेवढं शिकलो त्यालाच व्यवस्थित समजून घेऊया, कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर, तर या सर्व स्लाइड्स मी तुम्हाला स्टुडंट्स पाठवून देईल. याची व्यवस्थित तुम्ही काय करणार आहात, प्रॅक्टिस करणार आहात आणि त्या प्रॅक्टिसद्वारे तुम्ही याला समजून घेणार आहात. गोष्ट लक्षात घ्या, लक्ष द्या. सगळ्यात अगोदर आपण म्हणजे आज आहे ना स्टुडंट्स, आजच्या दिवस आता टाइम झाल्यामुळे आपण आपली स्पीकिंगची प्रॅक्टिस नाही घेणार. आज आपण थांबून घेऊया. ओके, आता पुढलं काय सांगतो आहे ना ते लक्ष द्या फक्त तुम्ही. हे बघा, आता रिव्हिजन मध्ये सर्वात अगोदर आपण काय बघितलं स्टुडंट्स, तर इन्फॉर्मेशन बघितली. बरोबर, टेन्सेस काय असतात ते आपण या ठिकाणी बघितलं. त्याच्यानंतर बघा स्टुडंट्स आपण काय बघितलं, का सेंटेन्सचं स्ट्रक्चर कसं असतं. सर्वात आधी सब्जेक्ट असतो, नंतर वर्ब असतो, नंतर ऑब्जेक्ट असतो, नंतर मेन वर्ब असतो आणि नंतर 4 फॉर्म्स असतात, वर्ब 1, वर्ब 2, वर्ब 3, वर्ब आयएनजी. त्याचं मी 1-2 सेंटेन्स या ठिकाणी तुम्हाला काय केले तर ते दाखवलेले पण आहेत. ते तुमच्या लगेच लक्षात येईल का कशा पद्धतीने सेंटेन्स आपण काय करतो तर बनवतो. नंतर आपण काय केलं स्टुडंट, सेंटेन्सचे टाइप्स बघितले. कसं बोलतो आपण, एकतर पॉझिटिव्ह बोलतो, नाहीतर निगेटिव्ह बोलतो, नाहीतर एकतर क्वेश्चन फॉर्म मध्ये बोलतो आपण, बरोबर, नाहीतर आपण डब्ल्यूएच फॉर्म मध्ये बोलतो. बरोबर, एवढ्या 6 फॉर्म्स मध्ये बोलतो. ते 6चे 6 फॉर्म्स काय करतो आपण या ठिकाणी शिकत आहोत. त्यानंतर आपण बघितलं सेंटेन्सचे सॉरी टेन्सेसचे किती मेन टाइप्स असतात, तर 3 मेन टाइप्स असतात, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. बरोबर, आणि त्यानंतर एका टेन्सचे किती सब टाइप्स असतात, तर 4 सब टाइप्स असतात. किती असतात, 4 सब टाइप्स असतात. ते 4 सब टाइप्स पण आपण काय केलेले इथं समजून घेतले. आता नेक्स्ट डायरेक्टली काय आलेलं या ठिकाणी, तर पहिला टेन्स आलेला बघा, प्रेझेंट टेन्स आणि प्रेझेंट इंडेफिनाइट, जो आपण उद्या फ्रेश मध्ये सुरू करूया. आणि फ्रेश मध्ये पहिला टेन्स आपण अगदी चांगल्या प्रकारे आणि खूप सोप्या पद्धतीने, जसं मी आता तुमच्या हे कन्सेप्ट क्लिअर केल्यात त्या पद्धतीने आपण काय करणार, सिंपल प्रेझेंट टेन्सला समजून घेणार. बरोबर, सिंपल प्रेझेंट टेन्सला काय करणार आपण समजून घेणार. आणि मग सिंपल प्रेझेंट टेन्स झाला का, एक एक करून जोपर्यंत एक एक टेन्स आपला कम्प्लीट होत नाही, 6चे 6 सेंटेन्स आपण बनवायला सुरुवात करत नाही, तोपर्यंत आपण पुढे जाणार नाही. सो बघा स्टुडंट्स, आजचा तुमचा होमवर्क असेल, मी तुम्हाला सांगितलं ना टेन्सेस मध्ये तुम्हाला तुम्हाला होमवर्क करायचंच आहे. असं तुम्ही समजू नका का सर आधी बोलले का जास्त हे नाही. तुमच्या बघा तुमचा फायदा आहे स्टुडंट्स याच्यामध्ये. तुम्ही जेवढं लिखाण कराल ना, लिखाण किती दिवस, फक्त 15 दिवस करायचे स्टुडंट्स. तुम्हाला 15 दिवसात आपण पूर्ण टेन्सेसचं सेशन कम्प्लीट करणार आहोत. या 15 दिवसांमध्ये तुमची जर रायटिंग प्रॅक्टिस चांगली झाली आणि तुम्हाला एक एक कन्सेप्ट क्लिअर झाली ना स्टुडंट्स, तुम्ही मास्टर होऊन जाणार इंग्लिश स्पीकिंग मध्ये, हे तुम्हाला गॅरंटेड सांगतोय मी.
बरोबर. तर हे लक्षात ठेवा तुम्ही. तर या प्रकारे अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी प्रॅक्टिस करायची आहे. ओके. सो आज मी तुम्हाला स्टुडंट्स हेच देतो आहे. तुम्ही ते पहिले जे वर्ड्स आणि सेंटेन्सेस घेतलेले आहे त्याची प्रॅक्टिस मी उद्या तुमची घेणार. सिंपल प्रेझेंट टेन्स टेन्स झाल्याच्या नंतर इमिजिएटली मी काय करणार तुमची सेंटेन्सची प्रॅक्टिस घेणार. लक्षात ठेवा. आज तुम्हाला पूर्ण टेन्सचा मी काय दिलेला आहे, सेन्स दिलेला आहे. पूर्ण इंट्रोडक्शन पार्ट या ठिकाणी काय केलेला आहे आपण कंप्लीट केलेला आहे. तुमच्या समोर जे सेंटेन्स टाईप दिसत आहे याचं स्क्रीनशॉट जेव्हा मी तुम्हाला पाठवेल स्टुडंट्स, तर या आय एम प्लेइंग क्रिकेटच्या जागी तुम्हाला दुसरं सेंटेन्स काय करायचं आहे, बनवायचं आहे. तर दुसरं कोणतं बनवू शकता स्टुडंट्स तुम्ही, इथं आयच्या जागी घ्या वॉज. बरोबर. आयच्या जागी वॉज घ्या आणि क्रिकेटच्या जागी दुसरं ऑब्जेक्ट घ्या आणि तुमचं मनाचं सेंटेन्स बनवा. काय करा, तुमच्या मनाने सेंटेन्स बनवा. पहिलं अफर्मेटिव्ह बनवायचं, नंतर निगेटिव्ह बनवायचं, नंतर इंटरोगेटिव्ह, नंतर इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह, नंतर WH इंटरोगेटिव्ह, WH इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह. बघा स्टुडंट्स, तुम्ही इतके मास्टर व्हाल ना, इतकी प्रॅक्टिस जर झाली ना तुमची, इतके भारी. हे बघा स्टुडंट्स, मी म्हणत नाही का हे कंपल्सरी आहे, हे कंपल्सरी नाहीये, पण केला तर फायदा आहे. लक्षात आलं का स्टुडंट्स, हे काय कंपल्सरी नाहीये, लिहिणं कंपल्सरी नाहीये, पण केला तर फायदा आहे. दुसरी गोष्ट, कुठलीच गोष्ट तुम्हाला पाठ करायची नाहीये, पाठ करून द्यायची रिस्पॉन्सिबिलिटी माझी. जसे आता 6 टाइप्स तुमचे पाठ करून दिले, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं पहिले 2 सिंपल, नंतरचे इंटरोगेटिव्ह आणि नंतरचे WH इंटरोगेटिव्ह. बस एवढीच प्रॅक्टिस आता मी घेणार तुमची आणि आपला क्लास या ठिकाणी काय